Audio Jungle. नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा, कारण आज आपण गणेश चतुर्थी होती त्यामुळे आजचा व्हिडिओ कडक व्हिडिओ दिला आहे। एकदम शाळा पद्धतीत असा संध्याकाळ आपल्याला नाचायचा आहे, फुल रडा करायचा भावांनो। हा व्हिडिओ करायचा लगेच स्टेटसला लावायचा, सण लाईक कमेंट करून टाकायचा या व्हिडिओ, कारण आजचा व्हिडिओ एकदम सोप्या पद्धतीत शिकणार आहे आणि ते पण एकदम इझी स्टेप आहे। आणि या व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून सर्व मटेरियल तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तिथून मग सर्व मटेरियल डाउनलोड केल्यानंतर काय करायचं आहे, तिथून सर्वात आधी आपल्याला लाईट मशीनला अशा प्रकारे ओपन करायचं आहे। आणि भावांनो, एक सांगायचं राहिलं, जर तुम्हाला इथून मटेरियल डाउनलोड करून अडचणी असेल, टेलिग्रामला दिलेलं आहे सर्व मटेरियल, तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता। टेलिग्राम ग्रुप जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर काय करायचं, सर्वात आधी इथून बीट मार्कला अशा प्रकारे ओपन करायचं आहे। तर ओपन केल्यानंतर काय करायचं, इथं सर्वात आधी काय करायचं आहे, प्लगची ऑप्शन क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं, जे मी तुम्ही फोटो दिलेला आहे ते सर्वात आधी अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आणि आता इथून तुम्हाला आता हे मी माझा फोटो ॲड करत आहे, आता तुम्ही तुमचा फोटो ॲड करायचा आहे। त्यानंतर इथं ॲडजस्टचे ऑप्शन क्लिक करायचं आहे, आणि जे काही ते 3 नंबरला ऑप्शन दिसत असेल ते तुम्हाला माहीतच असेल दररोजची एडिटरमध्ये। त्यानंतर काय करायचं, याला अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे। झूम करायचं आहे, तुम्ही तुमच्या हिशोबात फोटो घ्यायचा आहे, जे तुम्हाला फोटो घ्यायचा असेल ते। आता मी हे काय करणार आहे, मी डेमोसाठी हा फोटो वापरत आहे। तर आता या फोटोला काय करायचं आहे, जे काही वरील लेअर दिलेली आहे त्या लेअरच्या खाली अशा प्रकारे घेऊन यायचं आहे। घेऊन आल्यानंतर काय करायचं, त्याच फोटोला आपल्याला 3.14 बीटपर्यंत अशा प्रकारे खिचून घ्यायचं आहे। म्हणजे जे काही वरील मी एक लेअर दिलेलं आहे ते त्या लेअरपर्यंत आपल्याला अशा प्रकारे खिचून घ्यायचं आहे। त्यानंतर काय करायचं, इथूनच प्लगची ऑप्शन क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं, इथून जे मी एक तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे ती व्हिडिओ अशा प्रकारे ॲड करायची। ॲड केल्यानंतर काय करायचं, हे व्हिडिओ शेवटपर्यंत अशा प्रकारे लागून जाईल। आता हे लागून गेल्यानंतर काय करायचं, या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं, त्यानंतर प्लगची ऑप्शन क्लिक करायचं, इथून एक तुम्ही शेप घ्यायचे अशा प्रकारे, व 3 लाईनवर क्लिक करायचं, फुल करून एरिया करायचं आहे त्या शेपला। आणि त्यानंतर काय करायचं आहे, कलरच्या ऑप्शन क्लिक करायचं आहे, आणि त्यानंतर इथून तुम्ही यावर क्लिक करायचं आहे। आणि यावर क्लिक केल्यानंतर काय करायचं, ते आता हे काळा जे काय आहे का खाली घेऊन यायचं आहे, आणि हे जे काय पांढरं आहे ते अशा प्रकारे आपण वरी घेऊन टाकायचं, अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे। तर मी अशा प्रकारे इथं लावून घेतो। तर इतकं लावून घेतल्यानंतर काय करायचं, इथं तुम्हाला काळा कलर दिसत असेल, बघू शकता इथं, तर त्यावर क्लिक करायचं आहे, आणि इथे कलरचं ऑप्शन दिसून जाईल सिलेक्ट एकदम खाली, तर त्यावर क्लिक करायचं आहे। आणि इथून काय करायचं आहे, जे काही हे लाईन आहे तर हे लाईन आपल्याला सगळी शून्य करून घ्यायची आहे। आता ही शून्य अशा प्रकारे करून घ्यायची, त्यानंतर कसं आहे असं बरोबर लागून जाईल। तर आता काय करायचं आहे, आता इथून तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता, आता तुम्ही तुमच्या फोटोच्या सोबत। तर मी अशा प्रकारे लावून घेतो। आणि आता या शेपला काय करायचं आहे, अशा प्रकारे इथं 3.14 बीटपर्यंत अशा प्रकारे खिचून घ्यायचं आहे। आता त्यानंतर काय करायचं, तुम्ही प्लगची ऑप्शन क्लिक करायची, मीडियामध्ये जायचं, जे काही मी एक म्हणजे पेंज बनवून दिलेली आहे ते पेंज अशा प्रकारे घ्यायची सिलेक्ट करून। त्यानंतर आता याच्यावर आपण जे काही शॅडो बनवली होती तर शॅडोवर ते अशा प्रकारे लावून घ्यायची आहे। तर एवढं लावून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आता त्याच पेंजला आपण 3.14 बीटपर्यंत अशा प्रकारे खिचून घ्यायचे आहे। तर त्यानंतर काय करायचं, तर प्लगची ऑप्शन क्लिक करायची, मीडियामध्ये जायचं, जे तुमच्या भावनं तुम्हाला बॉर्डर दिलेली आहे अशा प्रकारे आता इथून ॲड करायचे आहे। त्यानंतर ब्लेंडिंग त्याच्या जायचं, इथून ज्या बॉर्डरला अशा प्रकारे लाईटिंग मारून घ्यायची आहे, आणि त्याच बॉर्डरला काय करायचं, अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। आता हे वाढवून घेतल्यानंतर काय करायचं आहे, त्यातून शेकी पेट द्यायचं आहे, त्यासाठी इथून बॅक घ्यायची, जे काही शेकी पेट आहे ती ओपन करायचं आहे। अशा प्रकारे ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, जे काही पहिल्या आपल्या फोटोला इफेक्ट आहे ते कॉपी करण्यासाठी त्या फोटोवर क्लिक करायचं, इफेक्टची ऑप्शन क्लिक करायचे, 3 ठिपके दिसतील त्यावर क्लिक करायचं आहे, आणि तो कॉपी इफेक्ट नाव दिसून जाईल। तर इथून तो आपण कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे। तर त्यानंतर काय करायचं आहे, डबल आपल्या बीट मार्कला अशा प्रकारे ओपन करायचं आहे, त्यानंतर फोटोवर क्लिक करायचे, इफेक्टची ऑप्शन क्लिक करायचं आहे, आणि इथून पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे। आता काय करायचं, वरी शेअरचे ऑप्शन क्लिक करायचं आहे, आणि हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे गॅलरीमध्ये। तर भावना असे एकदम सोप्या पद्धतीचे व्हिडिओ मी तुम्हाला शिकवलेला आहे। तर समजलं नसेल तर डबल तुम्ही स्किप करून बघू शकता, एकदम सोप्या पद्धतीने मी शिकलेलं आहे। तर अशाच एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग शिकायची असेल तर आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर भेटू द्या एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।